नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीएम किसान योजनेचा हप्ता कधी वितरित करण्यात आहे त्याबद्दल अशी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 18 तारखेला पीएम किसानचा पुढील हप्ता येणार का? तर उत्तर असणार आहे नाही. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांची केवायसी करण्यासंदर्भातील आधार प्रमाणीकरणाच्या संदर्भातील शेतकऱ्यांच्या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या संदर्भातील मोहिमा सुरू आहे, ज्याची शेवटची तारीख ही 20 जानेवारी 2025 ही देण्यात आलेली आहे. राज्यामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन होत आहे. त्यांच्यासाठी गावोगाव शेतकऱ्यांची सिलेक्शन करून यादी देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन आहे त्या शेतकऱ्यांना त्यांची कागदपत्र मागितली जात आहे आणि या सर्व प्रक्रिया आता सध्या सुरू आहेत. याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर दिल्ली विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे. या निवडणुका सुरू असताना हप्त्याचं वितरण करण्यासाठी केंद्र शासनाला कुठेतरी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे. आचारसंहितेचं उल्लंघन न होता या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं का, अशा प्रकारची तपासणी त्या ठिकाणी केली जाऊ शकते आणि या परवानग्या मिळाल्या तरच हा हप्ता या ठिकाणी वितरित केला जाऊ शकतो, ज्याच्यासाठी आता वेळ शिल्लक राहिलेला नाही. गोरखपूरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत एक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान हप्त्याचे वितरण केलं जाणार असल्याबाबतची जी काही माहिती दिलेली जात आहे ही माहिती सरासर साफ खोटी आहे. या फक्त शेतकऱ्यांच्या व्हायरल करून एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याच्या संदर्भात हा व्हिडिओ एकंदरीत आपण जर पाहिलं तर या पीएम किसान हप्त्याचं प्रतीक्षेत शेतकरी आहे. कारण हा कालावधी आता पूर्ण होण्यात तयारीत आहे. हप्ता येणार या प्रतीक्षेत शेतकरी असल्याची या योजनेची तारीख जाणून घेण्यासाठी सुद्धा शेतकरी तेवढेच उत्सुक असतात आणि अगदी याच बाबतीत योग्यपणे वापर करून काही समाजकट या ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता येण्यासाठी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्यासाठी वाट देखील पाहावी लागू शकते. आपण जर पाहिलं तर पीएम किसान ऑफिशियल ट्विटर अकाउंट असेल किंवा जे काही PMOच्या ऑफिशियल वेबसाईट असतील यांच्यावर अवघ्यात तरी या हप्त्याचं वितरण संदर्भात किंवा यांच्या संदर्भात या कार्यक्रमाच्या संदर्भात अवघ्यात कुठलाही अधिकृतपणे अपडेट देण्यात आलेला नाही आहे. अशा प्रकारच्या जर एखादी मंजुरी मिळाली असेल तर ऑफिशियल हँडलच्या माध्यमातून या संदर्भातील अपडेट दिलं जाते. अपडेट आपल्यानंतर आपण त्यांच्याबद्दल नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मी जशी माझ्यापर्यंत माहिती येणार तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. फेब्रुवारी नंतर साधारणपणे 25 फेब्रुवारीपर्यंत या योजनेचा पुढील हप्त्याचं वितरण केले जाऊ शकते. या हप्त्याचं वितरण केलं जात असतानाच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्त्याचं देखील वितरण केलं जाऊ शकतं. यांच्यासाठी साधारणपणे बजेट पार पाडल्यानंतर या हप्त्याचं वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता आता तरी दिसत आहे. म्हणजे त्यांच्या संदर्भातील जे काही अधिकृत वेबसाईट असा येईल अधिकृतपणे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास तरी व्हायरल करण्यात आलेला मेसेज हा पूर्णपणे फेक असणार आहे असू शक्यतो आहे. या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.